नमस्कार सगळ्यांना करता थँक्यू सो मच की तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि सॉरी माझ्यामुळे थोडा लेट झालेला आहे. आणि स्वप्नील दादा थँक्यू सो मच. आय लव्ह यू. ॲक्च्युली मिस नायगाव आज आलेली नाही आहे माझी. मग निलेश सरांनी म्हटलं कोणाला बोलव, म्हटलं स्वप्नील दादाला बोलवा. कारण मी त्याला खूप मनापासून आय लव्ह यू बोलू शकतो मिस नायगावला म्हटलंय तसं. सो थँक्यू सो मच, तू वेळात वेळ काढून आलास आणि तुझं प्रेम माझ्यावर मराठी इंडस्ट्रीवर किती आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि असंच काम तू करत राहा आणि इन्स्पायर करत राहा आम्हाला. आणि जेव्हा जेव्हा मी स्वप्नील दादाला भेटतो मला असं वाटतं की मोठाच भाऊ आहे माझा कुठेतरी आणि तो असा बघत आहे आपल्याकडे. तो खूप प्रेमाने पण बोलतो, कधी रागवतो सुद्धा, पण प्रेमाने रागवतो. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. आणि असाच सपोर्ट तुझा राहू दे आम्हाला आणि आमच्या सिनेमाला. आणि हा सिनेमा खरं तर खूप मनापासून केलेला आहे आणि निलेश सर जे आहेत त्यांनी खूप मन लावून आम्हाला ही जी ट्रेन उभी करायची होती ही 2004 काळातली आहे आणि ती उभी करण्यासाठी आम्ही खूप स्ट्रगल केलेलं आहे. आणि याच्यात सुमित पाटील आमचा आहे का इथे? सुमित पाटील याने खूप मेहनत केली आहे. सो थँक्यू सो मच सुमित की त्याने इतका छान डबा बनवला आहे. हा डबा ॲक्च्युली मिळत नाही, त्याने ट्रेनचा डबा जो आहे तो डब्बा म्हणजे मनमीची कॉमेडी म्हणजे जर ट्रेनचा जो डब्बा आहे तो बनवणं फार कठीण होतं. त्याचे हँडल्स असतील किंवा त्याची त्याची तुम्हाला जाळी दिसते ब्राऊन कलरची, ती पण त्याने खूप रिअल बनवलेली आहे. सो त्याच्यासाठी जोरदार टाळा. थँक्यू भाई. आणि त्याचं बजेट मी सांगणार नाही किती होतं, पण समजून घ्या तुम्ही खूप होतं त्याचं बजेट. आणि तेच नाही, पण जेव्हा अभिजित सरांनी मला स्टोरी ऐकवली होती, कथा ऐकवली होती, तेव्हा सगळ्यात जास्त मला आवडलेली गोष्ट होती की ही खरी कथा आहे, म्हणजे रिअल स्टोरी आहे जी त्यांच्याबरोबर घडलेली आहे. सो ती कुठेही ओव्हर ड्रॅमॅटिक होत नाही, ओव्हर कुठेही होत नाही. फार सटल वेने आम्ही प्रयत्न केला आहे की जास्तीत जास्त सटल वेने आम्ही सिनेमा पोहोचवायचा म्हणजे सिनेमा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तो तसाच लोकांनी रिसीव्ह करावा, लोकांनी तसंच बघायला हवं. आणि म्हणजे आमच्या टीजरमध्ये लोकांनी फार फार छोट्या छोट्या डिटेलिंग ज्या आहेत त्या पकडल्या होत्या की ट्रेन फार भारी आहे, कहो ना प्यारचं पोस्टर वगैरे दिसतंय वगैरे. सो त्यावेळेची गोष्ट आहे वगैरे. तर ते मला फार आवडलं की इतके डिटेलमध्ये प्रेक्षकही बघतायत आता. सो त्याच्यामुळे आम्हीही छोटे छोटे प्रयत्न केलेले आहेत आमच्या कॅरेक्टर्समध्ये. काही म्हणजे आशिष हू कोशिश तो कर सकता हा डायलॉग कदाचित आता जास्त लोकांना आवडेल आणि ती जी कोशिश आहे आशिषची ती तुम्हाला खूप रिलेट करेल. आणि हे जे कॅरेक्टर आहे ते माझ्याही खूप जवळचं आहे. कारण हे म्हणजे आताच्या सोशल मीडियाच्या काळात जिथे प्रेम वेगवान झालेलं आहे, हे कॅरेक्टर आशिष थोडंसं संत करेल आणि थोडंसं शिकवेल लोकांना की प्रेम असं करायचं असतं आणि प्रेम हे असतं. सो आय होप की या कॅरेक्टरला, या सिनेमाला तुम्ही तितकंच प्रेम द्याल. जेवढं मुंबई लोकलला गर्दी असते तेवढीच गर्दी या मुंबई लोकलला होईल थिएटरमध्ये. सो प्लीज सिनेमा थिएटरमध्ये जाऊन तुम्ही सगळ्यांनी प्लीज हा पोचवा आणि तुम्ही सुद्धा सांगा आम्हाला कसा वाटतोय सिनेमा. सो तुम्हाला तर आवडलाच असेल. आवडला ना ट्रेलर? सस्पेन्स वाटतोय ना थोडा? तो आम्ही ठेवलाय थोडा, मग थोडासा ठेवायला लागतं ना काहीतरी, आता सगळं सांगितलं तर उपयोग काय है ना. सो थँक्यू सो मच तुम्ही सगळे आलात आणि परत एकदा हा ट्रेलर सगळ्यांनी प्लीज सर्वत्र पोचवा आणि जास्तीत जास्त मराठी सिनेमाला आपण मोठं करूया. थँक्यू सो मच. ट्रेलर लॉन्चला असं प्रमुख उपस्थिती वगैरे एवढं मला काहीच माहिती नव्हतं. मला राठी साहेब म्हणले होते की प्लीज येऊन जाल का, म्हटलं मी नक्की येऊन जातो. त्यामुळे मी अगदी असा बेसिक आलो. खूप छान पण खूप गोड ट्रेलर आहे. एकदा जोरदार टाळ्या ट्रेलरसाठी व्हायला पाहिजे. सगळ्या निर्मात्यांसाठी एकदा टाळ्या वाजव्या, कारण चित्रपट बनवणं, मी स्वतः एक निर्माता आहे, मी तुम्हाला अत्यंत नम्रपणे पण अत्यंत ठामपणे सांगतो की चित्रपट बनवणं हे शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे. हे सोपं नाही. अनेक कंगोरे आहेत त्याच्यात, अनेक पैलू आहेत आणि ते सगळे इट्स ॲज मच अ प्रोडक्शन जॉब ॲज इट इज अन HR जॉब. माणसं मॅनेज करण्याचं काम आहे आणि त्यांना खुश ठेवण्याचं काम आहे. इट इज अजिबात सोपं नाही. पण राठी साहेब सातत्याने ते करत आहेत. आमचे मित्र आहेत निलेश सर, आणि निलेश सर आणि त्यांच्या संपूर्ण टीम, प्रत्येकाचं नाव मी इकडे घेत नाही, पण अगरवाल साहेब आहेत, डागा साहेब आहेत, प्राची मॅडम आहेत, तन्वी मॅडम आहेत, निलेश सर आहेत. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. अभिजित आहेत का? अभिजित, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, कारण यू आर द कॅप्टन ऑफ द शिप. तुमच्या नजरेतनं आम्ही गोष्ट ऐकणार आहोत, तुमच्या नजरेतनं आम्हाला ही लव्ह स्टोरी खुलत जाणार आहे, उलगडणार आहे. आणि दिग्दर्शकाला सिनेमा सगळ्याच्या आधी दिसतो. लेखक आणि दिग्दर्शक ही दोन माणसं अशी असतात ज्यांना अभिनेता, निर्माता सगळ्यांच्या आधी या दोघांना चित्रपट दिसतो. त्यामुळे
लिहिलाय पण तुम्ही. सो मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यात पहिला माणूस आहात ज्यांनी हा पिक्चर पाहिला आहे. आम्ही 1 ऑगस्टला पाहणार आहोत, पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि असाच यशस्वी प्रवास होत राहू दे तुमचा. माझा अत्यंत लाडका अभिनेता आहे चित्रपटात प्रथमेश, मयुरेश आहे, पृथ्वी प्रताप आहेत, ज्ञानदा आहे ना, ज्ञानदा आहे तिकडे, ज्ञानदा आहे. हो. सो खूप गोड कास्ट जमून आली. मी कोणाचं नाव मिस करत असेल तर मला माफ करा. पण सर काय म्हणताय? सो खूप इंटरेस्टिंग लोक आहेत आणि खूप इंटरेस्टिंग फॉर्मॅट वाटतोय. खूप वेळ घेणार नाही. चित्रपट आपण सगळेच बघूया. चित्रपटाचं नाव मुंबई लोकल असलं तरी मी आवर्जून सांगेन की ही प्रेमकथा आहे आणि प्रेमाला शहराचं बंधन नाही. त्यामुळे मुंबई पुण्याच्या पलीकडच्या लोकांनाही हा चित्रपट आवडेल अशी मला खात्री वाटते. त्यामुळे लव्ह स्टोरी जरी मुंबई लोकलमध्ये उलगडत असली तरी प्रत्येक प्रवाशांनी हा सिनेमा बघायला पाहिजे आणि आपण सगळेच कुठला ना कुठला प्रवास करतोय आयुष्यातला. तो चित्रपटाला भरघोस शुभेच्छा देतो. भेटूया सक्सेस पार्टीमध्ये. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.